बघा पिस्तुल्यांनी आपण आज चाललेलो इथं देवदर्शनाला. मायंबा, मढी आणि वृद्धेश्वर. हे काही लय लांब नाही, 50-60 किलोमीटर अंतर आहे सगळं नाही का टोटलमध्ये. दादा आपण देवदर्शन केलं, तिने पण ठिकाणं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करूया एका व्हिडिओमध्ये. आता आपण नगर बायपासला इथं तर आता चांदबिबीच्या महालापाशी जाणार आहे. तुम्हाला चांदबिबीचं महाल पण दाखवतो कसं आहे काय, आणि भेटू आपण व्हिडिओमध्ये. इथं आता आपण पेट्रोल भरायला थांबलेलो. इथं 300 रुपयाचंच पेट्रोल टाकलं, जास्त नाही टाकलं. 300 रुपयात आपली गाडी रिटर्न होईल एवढा आपला अंदाज आहे. कारण काय जास्त रनिंग नाही आहे, त्याच्यामुळं 300चं पेट्रोल टाकलं आणि हे तर पेट्रोल टाकून आपण पुढच्या प्रवासाला निघालो परत. गेलो असतो आपण पण लय उशीर होईल आपल्याला पुढच्या प्रवासाला. त्याच्यामुळं मला त्यांचं काम कायम निघण्याचंच आहे आणि विद्युत निर्मिती करण्याचं आहे. कायम निघत असतं. अशा प्रकारे वृद्धेश्वरचं दर्शन आपलं कंप्लीट झालेलं आहे. आता आपण इथून पुढं मायंबाला जाणार आहोत. तरी दर्शन व्यवस्थित झालं, गर्दी नव्हती काय नव्हती, त्याच्यामुळं दर्शन एकदम व्यवस्थित झालं. आता आपण मायंबाला निघणार आहोत थोड्या वेळातच. इथं बाहेर प्रसादाची वाटप चालू आहे. प्रसाद घेतला आम्ही, 1 नंबर प्रसाद, राईस खिचडी भाताची तिथं चालू आहे. व्ह्यू दिसला होता आपल्याला, व्ह्यू बघा कसा आहे, छोटासा घाट आहे. तर तुम्हाला एकदा दाखव. आलो जवळ, आता 5-10 मिनिटात जातो. कसा आहे व्ह्यू? 1 नंबर व्ह्यू आहे. पुढं परत कसं असणार आहे आता हे इथं गाडीनं जायची आता व्यवस्थित. भरपूर प्रमाणात गर्दी असल्यामुळे बाहेरूनच एक व्हिडिओ काढला मंदिराचा. आतमध्ये काही शूट करता आलं नाही आम्हाला, त्याच्यामुळं बाहेरूनच सीन घेतला थोडासा.
आजबे फिटर सुभाष आजबे फिटर यांची मंडळी त्यांची वाट बघत आहे. आता आपलं शेवटचं डेस्टिनेशन राहिलं होतं मढी देवस्थान. तर मढी देवस्थानाच्या एंट्री गेटमधनं आपण आतमध्ये एंट्री आता केलेली आहे. इथंही भरपूर प्रमाणामध्ये गर्दी असल्यामुळे गडबडीत घाईत दर्शन घेतलं आणि खाली आल्याच्या नंतर एक मंदिराचा व्हिडिओ घेतला आणि निघालो परतीच्या प्रवासाला.